नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे CID बनलेल्या पिंकी आणि सिंधूला शकुंतला चांगलीच घाबरते। तिला खरोखर असं वाटायला लागते की CIDच आहे म्हणून, आणि ती घाबरूनच सगळं काही मधूचं भांडं फोडते आणि म्हणते ती मधू येणारे पाताळ यंत्रीबाई आहे। तिने स्वतःच्या घरच्या लेकराला सुद्धा सोडलं नाहीये। सिंधूचा तो मोठा मुलगा आहे ना अंकुर, त्याला सुद्धा तिने किडनॅप केला आहे। तो अपघातामध्ये काही सुद्धा मेलेला नाहीये। असे हे सगळं काही ऐकून इकडे सिंधूच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि तिला धक्का सुद्धा बसतो। तेवढ्यातच शकुंतला असंही म्हणते की सावी तिची बारकी मुलगी आहे, तिचा मोठा मुलगा अंकुर अजून सुद्धा जिवंत आहे आणि तो मधूने किडनॅप केला आहे। त्यानंतर इकडे सिंधू घरी येते। घरी आल्यानंतर ती डायरेक्टली राघवजवळ जाते आणि राघवला म्हणते, मी तुमची सिंधूच आहे, मी कृष्णा नाही, आणि आपला अंकुर जिवंत आहे राघव, असं सगळं काही सांगते। ते ऐकून इकडे राघवला सुद्धा धक्का बसतो। आता कशा प्रकारे सिंधू आणि राघव एकत्र येऊन मधू विरुद्ध प्लॅन करणार आणि अंकुर आणि सावी दोन्ही मुलांना घरी घेऊन येणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।